नागपुर में वन विभाग के अधिकारी और गणेश नाइक ने तपोवन में अनावश्यक पेड़ कटाई को रोकने और वन्यजीव संरक्षण को लेकर विशेष बैठक की। बैठक में वृक्षों की न्यूनतम कटाई, तेंदुआ और बाघ के सुरक्षित अधिवास तथा बाघ परियोजना के विस्तार की रूपरेखा पर चर्चा हुई। गणेश नाइक ने कहा कि भविष्य में बाघ और तेंदुआ परियोजनाओं के माध्यम से वन्यजीवों के लिए सुरक्षित और व्यवस्थित व्यवस्था सुनिश्चित की जाएगी। आजची जी बैठक होती वन विभागातल्या समस्या आणि वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये डिव्हिजन म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी फॉरेस्टला सशक्त बनवण्याच्यासाठी बैठक होती। ही चौथी बैठक होती। आता अधिवेशन कालखंडात परत बैठक होईल। आपण जी समस्या सांगितली त्या ठिकाणी सगळ्या गाड्या सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी ज्या गरजेच्या आता उद्या पुणे विभागाकरता 11 कोटी रुपये त्या ठिकाणी तातडीने देण्यात आले। जो अहिल्यानगर जिल्ह्याकरता पुन्हा 11 कोटी रुपये देण्यात आदेशित झालेले आणि कुंभमेळ्याचं महत्त्व लक्षात घेता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तिथं पण यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। भविष्य काळामध्ये आता उदाहरणार्थ मी आज त्यांना आदेशित केले की ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर एरिया, बफर एरिया आणि शेतकऱ्यांच्या जागाच्या टोटल ताडोबाच्या संपूर्ण जमिनीला 500 फूट रुंदीचं एक बांबूचं कुंपणच टाकण्याचं मी सांगितलेलं आहे। 2-2.5 वर्षामध्ये ते बांबू वाढल्यानंतर पहिल्या वर्षी आतून 400 फूट कापलं जाईल, दुसऱ्या वर्षी बाहेरून कापलं जाईल, म्हणजे 100 फुटाची भिंत कायम तिथे राहील। आणि अशा प्रकारचे म्हणजे ताडोबा म्हणा का पेंच म्हणा या सगळ्या अशा त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आतले वाघ हे बाहेर येणार नाहीत आणि किंबहुना आता वानर, माकडं ही अनेक ठिकाणी पकडल्यानंतर ती पुन्हा अशा व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत भागात त्यांना सोडलं जाईल। सर, बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात होते आहे राज्यभरामध्ये, बिबट्याचा प्रश्न मोठा, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात? पहिली गोष्ट म्हणजे बिबट्यांवर जसं आपलं कुटुंब नियोजनाकरता आपण कॉपर्टीचा वापर केला तशाच प्रकारच्या वन्यजीव विभाग केंद्र सरकारच्याकडून काही फिमेल लेपर्डवर म्हणजे बिबट्यांवर तशा प्रकारची प्रक्रिया करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्याने कालखंड जास्त 3 महिन्याच्या आतमध्ये हा प्रयोग यशस्वी झालाय की नाही हे समजेल आणि त्याच्यानंतर मग त्याचं समतोल राहील अशा प्रकारची ती नियंत्रण करण्याची प्रक्रिया राबवली। पण याच्यावर टीका केली जात आहे हा काही प्रभावी उपाय नाही किंवा कायमस्वरूपी तोडगा नाही आहे। याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर बिबट्या येणार नाही यावर नियंत्रण आणणं महत्त्वाचं असल्याचं मत आहे। जशा प्रकारचे वाघांच्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत जसं ताडोबा, पेंच, तशा प्रकारचे बिबट्यांसाठी सुद्धा असे 5-6 हजार हेक्टर जागेमध्ये प्रकल्प उभा राहून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये सोडण्याची प्रक्रिया आणि आता बिबट्यांकरता म्हणजे प्राणी संग्रहालय जिल्हास्तरीय करावं अशा प्रकारचा प्रस्ताव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे सेंटर एरिया असेल वन विभागाची त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय करायचा निश्चित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने वाटचाल सुरू झाली। तपोवन मध्ये कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाणार, तोडली जाणार आहे आणि त्यावर आता विरोधकांकडून टीका होताना दिसते आहे, त्यावर काही उपाय? तपोवन मधल्या झाडांची किती तोड होणार याची मला काही कल्पना नाही, परंतु ती आपण सांगितलं मला माहिती मागवेन आणि अनावश्यक झाडं तोडू नये
अशा प्रकारची भूमिका आम्ही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी करू आणि झाडांची कमीत कमी कत्तल नाही करते त्याच्यातून स्थलांतरच झाड कसं होईल याचा सुद्धा बंदोबस्त करू. तुम्ही सांगितलं की आपण प्राणी संग्रह फक्त ते काय बिबट्यासाठी राहील की सगळ्या बिबटे राहतील त्याच्यामध्ये जर काही ठिकाणी इकडचे वाघ तिकडे पण थोडे नेऊन त्याच्यात काय फरक बिबटे. आणि एक दुसरं आहे की सेंट्रल झू अथॉरिटीकडे आपल्या 8 टायगर जे ट्रान्सपोर्टेशन करायचे पाठवायचे आहे अनेक ठिकाणी, जसं छत्तीसगड आहे, MP आहे, त्याच्या 3-4 ठिकाणी पाठवायचे. ते 8 याचा अजूनही आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलं नाही. सरकारकडून पाठपुरावा सुरू आहे का असं? म्हणजे बाब असे की जे मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे तयार झाले आहेत त्याच्यातले काही बिबटे वनताऱ्यामध्ये पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे. आता एकूण तिथला बिबट्यांचा वावर लक्षात घेता 1200 पिंजरे तयार केले प्रत्येक गाव. वाघाच्या बद्दल CJD काय वाघाचा प्रस्ताव दिला? नाही, वाघाचा प्रस्ताव सुद्धा आहे. असं झालं काही इथले जे रेस्क्यू सेंटरमध्ये जे वाघ आहेत त्या वाघांना आता पश्चिम मेल जो टायगर जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी वाघ सोडले तिकडे. नाही, पण ते जे आहे ना ते आपण वाईट मध्ये सोडले. जे आता बंदिस्त आहे, जे बंदिस्त आहे गोरेवाड्यामध्ये, त्यांना 8 राज्यांनी मागणी केलेली आहे. 8 राज्यांनी आपला प्रस्ताव सेंट्रल CJD कडे गेलेला आहे. तो आल्यानंतर लगेच त्याच्यावर कारवाई होईल, अन्य राज्यांना देण्यात येते. त्याच्या संदर्भात पाठपुरावा चालू आहे. निलेश लंके यांनी टीका सुद्धा केली आहे बिबट्याच्या याच्यावरून की गुजरातचे बिबट जे आहे ते महाराष्ट्रात सोडले जातात सीमेवर, म्हणून गावखेड्यात मोठ्या प्रमाणात बिबट वाढले आहे. बघा, प्रश्न असा आहे की गुजरातचे बॉर्डर आणि महाराष्ट्राची जंगलाची बॉर्डर कशी काय निश्चित नाहीये आणि बिबट्याला कोणी मनाई करून उद्या गुजरातचे महाराष्ट्राचे गुजरातमध्ये जातील ते कोण थांबवणार त्यांना? तुम्ही जो बिबट्या प्रकल्प बोलले तो व्याघ्र प्रकल्पाच्या त्याचप्रमाणे असणार आहे. भविष्य काळामध्ये मी अधिकारी वर्गांना सांगितले की जसे ताडोबा पेंची व्याघ्र प्रकल्प आहे तशा प्रकारचे बिबट्यांसाठी सुद्धा प्रकल्प उभारा आणि तशा प्रकारची त्यांना तिथे अधिवास सुखर होईल अशी यंत्रणा तयार करा. म्हणजे उदाहरणार्थ फळं अशीच लावा की जे शाकाहारी प्राण्यांना ती फळं उपयोग पडतील आणि शाकाहारी प्राणीच ते मांसाहारी प्राण्यांचे शिकार आहेत आणि मग एकूण समतोल ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यात यश मिळेल असं मला वाटतं. तुम्ही जे म्हणता तसं बिबट सफारीचा प्रस्ताव गेल्या 10 वर्षापासून रखडलेला. बिबट सफारी हा 10 वर्षापूर्वी आला विषय, पण अजूनही त्याच्यावर तो आता गतीने पुढे जाईल आणि त्याला मूर्त स्वरूप मिळेल.